नमस्कार. कलरफुल लाईफ विथ SD आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचे स्वागत करते. मी आज तुमच्यापुढे 8 प्रकारच्या स्वस्तिक रांगोळी घेऊन आलेली आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वेगवेगळ्या 8 प्रकारच्या स्वस्तिक रांगोळी आहेत. खूपच आकर्षक रांगोळी आहेत. सर्वच्या सर्व एकापेक्षा एक सुंदर रांगोळी आहेत. तुम्हाला सर्व रांगोळी नक्कीच आवडतील अशी मी अपेक्षा करते आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या नंबरची रांगोळी सर्वात जास्त आवडली आहे. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट पाहत असते. तरी प्रत्येक व्हिडिओला तुम्ही कमेंट करून नक्की सांगत जा की माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली. आणि जे चॅनलवर माझ्या नवीन आहेत, सबस्क्राइब केलेले नाहीत चॅनलला, त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करावे व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओची सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येईल. आता श्रावण महिना आहे तर तुम्हाला या रांगोळी खूपच उपयोगी पडतील काढण्यासाठी. सण आहेत, सणावाराला काढण्यासाठी, मंगलप्रसंगी, पूजेच्या प्रसंगी काढायला खूप सुंदर रांगोळी आहेत. या तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि रांगोळी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना, ग्रुपमध्ये तुमच्या. रांगोळीची पद्धत ही आपली खूप जुनी पद्धत आहे रांगोळी काढण्याची. रांगोळीचा छोटासा इतिहास मी तुम्हाला सांगते, तुम्हाला नक्कीच आवडेल. रांगोळीला अल्पना असं सुद्धा म्हटलं जातं. रांगोळी म्हणजेच अल्पना चिन्ह ही अगदी मोहनजोदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या खुणामध्येही आढळली आहेत. प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता की कलात्मक चित्रांनी शहर आणि गाव धनधान्याने समृद्ध राहतात आणि जादुई प्रभावापासूनही सुरक्षित राहतात. याच दृष्टिकोनातून अल्पना धार्मिक आणि सामाजिक समारंभाच्या वेळी काढण्याची प्रथा सुरू झाली. रांगोळीचा उल्लेख आर्य युगातही आढळतो. रांगोळी ही नेहमी धार्मिक आणि सांस्कृतिकतेचं प्रतीक मानली जाते. प्रत्येक आध्यात्मिक कार्याचं रांगोळी ही एक महत्त्वपूर्ण अंग आहे. म्हणूनच प्रत्येक यज्ञाच्या किंवा पूजेच्या ठिकाणी वेदीसाठी आधी रांगोळी काढली जाते. फार पूर्वीपासून खेड्यापाड्यात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढण्याची प्रथा आहे. आजही काही भागात, काही ठिकाणी गृहिणी आवर्जून रांगोळी काढतात. असं म्हणतात की रांगोळी घरात येणाऱ्या अशुभ शक्तींना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. तसंच काहीसं शुभ कार्याच्या बाबतीतही आहे. पण आता रांगोळी काढण्यामागे हे एकमेव कारण राहिलं आहे असं नाही. तर महाराष्ट्रात नववर्षाच्या सणाला म्हणजेच गुढीपाडव्याला स्वागत यात्रांमध्ये रांगोळीचे गालिचे घातले जातात. या रांगोळीचं आयुष्य अगदी काही क्षणाचं असलं तरी त्यामागील भावना महत्त्वाची मानली जाते. हो ना मैत्रिणींनो, खरं आहे हे. रांगोळीचा जसा इतिहास मोठा आहे तसंच विविध प्रांतातील तिची ओळखही वेगवेगळी आहे. केरळमध्ये पुविडल, राजस्थानमध्ये मांडना, बंगालमध्ये अल्पना, आंध्र प्रदेशमध्ये मुग्गू, तामिळनाडूमध्ये कोलम जी मुख्यतः तांदूळाने काढली जाते, मध्य प्रदेशमध्ये चौकपूर्णा अशी भारतातील विविध भागात रांगोळीला विविध नावांनी संबोधलं जातं. महाराष्ट्रातील काही आदिवासी जमातींमध्ये तर रांगोळी अशा पद्धतीने रेखाटली जाते की त्याला वारली पेंटिंग म्हणून ओळखलं जातं. या वारली पेंटिंगमधील काही आकार लग्नघरात रेखाटणं हे शुभ मानलं जातं. पांढरी रांगोळी ही मुख्यतः गारगोटीच्या दगडापासून बनवली जाते, जी रंगाला पांढरी आणि पावडरसारखी असते. पारंपरिक रांगोळ्यांमध्ये तांदूळाचा, कुंकवाचा, हळदीचा किंवा अगदी गव्हाच्या पिठाचाही वापर करण्यात यायचा. फुलांच्या रांगोळीसाठी खास विविध फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. आजकाल रांगोळीमध्ये रंग म्हणून रासायनिक रंगाचा वापर करण्यात येतो. इको फ्रेंडली रांगोळी साकारताना ती मुख्यतः तांदूळाच्या पिठाने, फुलांनी किंवा अगदी लाकडी भुश्याने ती साकारली जाते. रांगोळीमध्ये मुख्यतः स्वास्तिक, कमळाचं फूल, लक्ष्मीची पावलं, गोपद्य यासारख्या समृद्धी आणि मंगल चिन्हाचा समावेश असतो. ही चिन्ह म्हणजे एक प्रकारे सांकेतिक भाषा आहे असं म्हणायला हरकत नाही. आजही अनेक घरांमध्ये देव्हाऱ्यांसमोर नित्यनेमाने रांगोळी काढली जाते.
ज्यांना हाताने रांगोळी काढणं शक्य नसतं ते रांगोळीच्या छाप्यांचा वापर करतात. आनंद आणि प्रसन्नतेचं प्रतीक म्हणजे विविध रंगी रांगोळी. होय ना? आवडली ना तुम्हाला माहिती? आणि माझी रांगोळी कशी वाटली, माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का ते पण कमेंट करून नक्की सांगा. एन्जॉय वॉचिंग. धन्यवाद.